हाय मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये स्वागत करते. आपण आज रेसिपीऐवजी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग करत आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण अंबाळीमधल्या दत्त मंदिराला जाणार आहोत. अंबाळीला जाण्यासाठी असणारा मार्ग म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पुसद व उमरखेड असे दोन तालुके आहेत. या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या रोडवरती पुसदकडून उमरखेडकडे जाताना 28 किलोमीटर अंतरावरती आपल्याला एक फाटा लागतो व उमरखेडकडून आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती अंबाळी हा फाटा लागतो. तुम्ही बघू शकता हा फाटा आपल्याला लागलेला आहे दत्त मंदिरचा. तर इथून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला शेती लागते दोन्ही बाजूला. आम्ही संध्याकाळच्या 4 वाजता निघालो आहोत कारण का विदर्भामध्ये उन्हाचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालो आहोत. पण तुम्ही जर लांबून येत असाल तर तुम्ही लवकर निघा. बाकी सगळं इथलं चांगलं आहे, पण आपल्याला देवाला जाण्यासाठी एक अडचण येते, ती म्हणजे इथला रस्ता. इतके या रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत, त्यामुळे आपल्याला जाण्यासाठी खूप वेळ लागतो. पण आपल्याला एखादं चांगलं ठिकाण पाहायचं असेल, तर इतकं आपल्याला सहन करावंच लागेल. इथे उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन असतं की इथली झाडे झुडपे सगळी वाळून गेलेली आहेत. आपल्याला जाताना जी काही हिरवी झाडे दिसतात ती कडुलिंबाची व आंब्याची आहेत. ही जी वाळलेली झाडं आपल्याला दिसत आहेत ती सागाची झाडं आहेत. सागाच्या झाडाची सगळी पानगळती झाल्यामुळे सगळी झाडं ओस पडल्यासारखी दिसत आहेत. पण पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण खूप रम्यमय असतं. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये इथला परिसर खूप खुलून येतो. आपल्याला मंदिरात जाण्यासाठी खालून या ज्या पायऱ्या दिसत आहेत, तर आपण इथून देखील जाऊ शकतो. ही बाजू मंदिराच्या मागची बाजू येते व आपल्याला गाडी घेऊन सरळ मंदिरापाशी सुद्धा जाता येतं. वरती आपल्याला गाडी पार्किंगसाठी त्यांनी सोय दिलेली आहे. त्यामुळे आपण तरी आज गाडी घेऊन सरळ मंदिराच्या समोरच्या बाजूने जात आहोत. समोर तुम्ही बघू शकता हेच आहे ते अंबाडीतील दत्त मंदिर. समोर आपल्याला दीपमाळ देखील दिसते. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती खूप मोठं असं हे मंदिर आहे. आतमध्ये गाभाऱ्याला हे जे दिसतंय ते संपूर्ण काचेचं काम केलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये देखील व बाहेरून दोन्ही बाजूला काचेचंच काम केलेलं आहे. आतमध्ये आपल्याला दत्तगुरूंची प्रतिमा दिसते. दत्तगुरूंची प्रतिमा बघून आपलं मन प्रसन्न होऊन जातं. ही आहे मंदिराच्या आतली बाजू. आपण मंदिराच्या बाहेरची बाजू देखील पाहणार आहोत. आपण मगाशी ज्या खालून जाणाऱ्या पायऱ्या बघितल्या त्या या पायऱ्या आहेत. इथून या जंगलाचा खूप छान नजारा दिसतोय. मी व्हिडिओमध्ये दत्त जयंतीचे देखील फोटो लावणार आहे. ते पण तुम्ही बघा की कशा प्रकारे दत्त मंदिर सजवतात. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. पुन्हा भेटूयात आपल्या फोडणी चॅनलमध्ये.